नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सकाळी, संध्याकाळी जेव्हा आपण देवासमोर, मुख्य दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर जेव्हा दिवा लावतो, तर ते खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे मनातील अंधार तर दूर होतोच, पण जी काही आपल्या आजूबाजूची निगेटिव्हिटी असते, ती सुद्धा दूर होते. आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतात, त्या दूर होतात. तसेच संध्याकाळच्या वेळेला म्हणजे सहसांजेला जेव्हा आपण तुळशी समोर किंवा मुख्य दरवाजाच्या समोर जेव्हा दिवा लावतो, तेव्हा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. तसंच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते, तिचा वास आपल्या घरामध्ये राहतो. तर इथे माझी पूजा झालेली आहे. तर मी देवासमोर दिवा लावून घेतला. त्यानंतर तुळशीला, मुख्य दरवाजासमोर. तर हे माझं रुटीनच आहे. हे ठरलेलंच आहे. याच्यामध्ये कधीच चेंज होत नाही. कितीही घाई असो, गडबड असो किंवा एखाद दिवशी उशीर झाला किंवा पाहुणे वगैरे आले, तरी ही माझी सवय मात्र अजिबात चुकत नाही. संध्याकाळच्या वेळेला 3 ठिकाणी हे दिवे माझे लागलेच जातात. जरी तुम्ही जॉबला वगैरे असाल, तुम्हाला जर पूजा वगैरे करायला भेटत नसेल, खूप सेवा वगैरे नाही, पण निदान घरामध्ये आपल्या देवांना अंघोळ घालणं, सकाळ-संध्याकाळ देवासमोर दिवा लावणं किंवा तुळशीला संध्याकाळच्या वेळेला निदान तुळशीला, आपले जे काही मुख्य दरवाजा आहे, त्याच्यासमोर आपल्याला दिवा हा लावायचाच आहे. एवढी जरी सेवा केली तरी भरपूर आहे. कारण आजकाल खूप धकाधकीचं किंवा धावपळीचं जीवन झालेलं आहे. 1-1, 2-2 तास कोणी देवासमोर तर बसू नाही शकत. पण नसेल जमत तर निदान तुम्ही सकाळ-संध्याकाळ दिवा तरी लावा. आपल्या देवांना छान अंघोळ घाला आणि तुम्हाला शक्य होईल तेवढेच देवघरामध्ये देव ठेवा. निदान त्यांची दररोज पूजा ही झालीच पाहिजे. एकच देव ठेवा, बाप्पांना ठेवा, गणपती बाप्पांना वगैरे. पण मग त्यांची दररोज मात्र नित्य नियमाने पूजा ही झालीच पाहिजे. तर घरातल्या लक्ष्मी निदान सकाळ-संध्याकाळ दिवा, आरती वगैरे केलीच पाहिजे. तुम्हाला खूप आरती नसेल येत नाही, फक्त आपली गणपती बाप्पाची, देवीची, तरी आरती ही आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी असते ती कमी होण्यास मदत होते आणि आपलं बघून आपली मुलं सुद्धा शिकतात. पूजा वगैरे झाली, की नंतर मी स्वयंपाकाला लागते. कारण उशिरा जेवण करतो आम्ही 9:30-10 वाजतात आम्हाला जेवण करण्यासाठी. तर मग मी 7:30 नंतर 7-7:30च्या आसपास माझी जेव्हा पूजा होईल त्यानंतर मी स्वयंपाकालाही लागते. आरुष अभ्यासाला बसतो, गोलूचं काही खेळणं, ड्रॉइंग वगैरे काहीतरी करत असतो आणि जेव्हा मुलं अभ्यासाला बसतात, तर अभ्यास करण्यापेक्षा त्यांना ड्रॉइंग किंवा क्राफ्ट, आर्ट करणं ह्या त्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. एका ठिकाणी तर ते बसू शकत नाही. स्वयंपाक करत असताना असं त्याचं मध्ये-मध्ये कधी काही समजलं नाही किंवा काही समजून सांगायचं असलं, तर मग ते स्वयंपाक करता-करता ते चालतं. तर असंच त्याला ते क्राफ्ट होतं, तर ते मी छान कापून दिलं. थोडीफार हेल्प ही मुलांना करावीच लागते. तर मी फक्त कटिंग वगैरे करते. पूर्ण बनवून वगैरे कधीच देत नाही. हेल्प करायची म्हणजे त्यांना पूर्ण बनवून द्यायचं आणि त्यांनी आयतं नेऊन द्यायचं टीचरांना वगैरे. तर ही चूक मात्र अजिबात आपण करायची नाही. त्यांना स्वतःला जसं येईल तसं बनवू द्या, जसं लिहिता येईल तसं करू द्या. आपण फक्त त्यांना हेल्प करायची, की तू असं कर, तसं कर. पण आपण कोणत्याच प्रोजेक्ट असो किंवा कोणत्याही ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या बनवून द्यायच्या नाही. कारण त्यांना त्याबद्दल जेव्हा ते स्वतः करतात तर आवड निर्माण होते. मग ते हळू शिकतात. आज थोडं चुकतील, उद्या चुकतील, पण नेक्स्ट टाईम ते खूप छान बनवतात. त्यांच्या वयाच्या मानाने ते छान बनवतात. तर हेल्प करायची, बनवून द्यायचं नाही. स्कूलमध्ये जेव्हा पॅरेंट्स मीटिंग असते ना, तेव्हा खूप टीचरांची कंप्लेंट असते, की खूप जे काही मुलं आहेत ना, तर त्यांचं पॅरेंट्स कंप्लीशन करून देतात. ज्यांचा होमवर्क वगैरे असतो, तर ते सगळं पॅरेंट्स करून देतात. तर असं नका करू. मुलांना शिकू द्या, त्यांना करू द्या. पूजा करण्याच्या आधी ना थोडं स्वयंपाकाला धक्का देऊन टाकते. धक्का देते म्हणजे थोडीशी स्वयंपाकाची पूर्वतयारीही करून ठेवत असते. आज कोणती भाजी करायची, मग ते सगळं किचनवर काढून ठेवायचं, पीठ मळून ठेवायचं. भाकरी करायची असेल तर ती मी गरमागरम वेळेवर बनवते. तर असं असतं. तर त्यानंतर बघा, आता इथे मी भेंडी कापली. पहिल्यांदा कुकर लावून घेतला वरण-भाताचा. म्हणजे त्यानंतर तो त्याचं शिट्ट्या देण्याचं काम करत बसेल आणि त्यानंतर मग छान अशी भेंडी कापून घेतली. तर भेंडीची भाजी बनवायची ना, आधी हिरवी मिरची टाकून करू, तर असंच ठरलं. तर मिरची वगैरे कापली. पण परत काय झालं काय माहिती, लाल तिखट टाकून करूया थोडी वेगळी आज. तर मग कांदा, टोमॅटो वगैरे कापून छान लाल तिखट टाकलं आणि मग भेंडी बनवली. त्यानंतर या अशा छान पोळ्या बनवून घेतल्या आणि पोळी जेव्हा फुगते ना, तेव्हा पोळ्या करण्याला एक वेगळीच मजा येते. त्यानंतर मी छान असं वरणाला फोडणी सुद्धा देऊन घेतलेली आहे. तर इथे माझा असा स्वयंपाक तयार आहे. वरण-भात, त्यानंतर छान अशी भेंडीची भाजी, लाल तिखट, कांदा, टोमॅटो टाकून बनवलेली आहे आणि त्यानंतर पोळ्या सुद्धा तयार आहे. तर हे झाला माझा स्वयंपाक.
पूर्ण. त्यानंतर जे असतं दुसरं काम म्हणजे भांडी घासणं. तर संध्याकाळ झाली की चहा पाण्याचे भांडे, त्यानंतर मुलं असतील तर त्यांचे टिफिन्स, त्यानंतर जी काही दुपारची आपली थोडीफार आपल्याला कंटाळा येतो, तर आपण भांडी ती साचून ठेवलेली असतातच, की मग चहा पाण्याबरोबर किंवा मुलांचे टिफिन वगैरे जेव्हा घासू, तर तेव्हा त्यावेळेला आपण ते घासूयात. तर अशी छान साचलेली भांडी. तर ती एक टाईम होतो तो घासण्याचा. त्यानंतर दुसरा टाईम म्हणजे जेव्हा आपला स्वयंपाक पूर्ण होतो, तर तेव्हा एकदा घासतो आणि त्यानंतर जेवणाची. तर असे 3 वेळा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला भांडी घासावी लागतात. तर इथे छान अशी भांडे घासून घेतले, किचन वाटा छान क्लीन करून घेतला. तर तुम्ही बघितलं मी पूर्ण स्वयंपाक बनवला, तरी माझ्या किचन वाट्यावर अजिबात घाण वगैरे कुठेही तुम्हाला दिसली नाही. हे मी व्हिडिओ शूट करत होती म्हणून दाखवलं, तर असं नाही. तर ती मला सवय आहे. किचन वाट्टा मला एकदम क्लीन, स्वच्छ कितीही स्वयंपाक पुरणाचा असू दे, नाहीतर कसलाही स्वयंपाक असू दे, किचन वट्ट्यावर सगळी ती भणभण, ते सगळीकडे पीठ, ते कांदा बटाट्याचं ते साली किंवा आता टोमॅटो कांदा कापला तर त्याचं ते तसंच तिथे आणि त्यावर स्वयंपाक बनवायचा. मग एकदाच क्लीन करूया. तर असं आवडत नाही. ते प्रत्येकाची आवड असते. तर मला अजिबात आवडत नाही. मला किचन वाटा हा क्लीनच आवडतो. तर मी ते किचन क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जी काही मला आता हा मध्ये वेळ भेटणार आहे जेवणाच्या मध्ये, तर त्या वेळेमध्ये मी जे काही माझे दुसऱ्या दिवसाचे कामं असतात, भाजी निसणं किंवा आता मी इथे ना मला हरभऱ्याची डाळ दळून आणायची होती. त्यानंतर ज्वारी, बाजरी आणली होती. तर ती सुद्धा दळून आणायची होती. तर ते दोन्ही मी निसून घेतलं आणि हे माझं उद्याचं काम आहे. तर मला आता वेळ आहे तर मी करून घेते. म्हणजे उद्याचा जो काही वेळ आहे, तर तो मला दुसऱ्या कामासाठी वापरता येईल. तर त्यानंतर आम्ही असं छान जेवण करून घेतलं आणि जेवण आम्ही टीव्ही समोरच करतो. एखादा छान असा मूव्ही लावून देतो किंवा मग दिवसभरमध्ये काय झालं, स्कूलमध्ये काय झालं, टीचर्स काय बोलल्या, फ्रेंड्स काय बोलले, काय केलं आज. तर अशा छान गप्पा मारत-मारत आम्ही जेवण करतो आणि असं जेवण जे असतं ना, तर 4 घास जास्त पण जातात आणि एक आनंद असतो सगळ्यांबरोबर जेवण करण्याचा आणि आपण जेवण सुद्धा भरपूर करतो. एकटं जेव्हा जेवण करतो ना, तेव्हा आणि सगळ्यांबरोबर जेव्हा आपण जेवण करतो ना, ती एक वेगळीच मजा, एक वेगळाच आनंद असतो. तर आमचं संध्याकाळचं रुटीन त्यांना 9 वाजो, 9:30 वाजो, 10 वाजो आम्ही तोपर्यंत जेवण्यासाठी थांबतोच आणि नंतर आम्ही छान असं निवांत जेवण करतो. एकच जास्त काम वाढतं, की सगळं जे काही सामान आहे ना, तर किचनमधनं हॉलमध्ये न्यायचं. भाजी, पोळी वगैरे पाणी असो वगैरे आणि नेताना मी नेते आणि जेव्हा जेवण झाल्यानंतर उचलायचं असतं, तर मग मला सगळेजण मदत करतात. आरुष, गोलू, त्याचे पप्पा. तर मग ते सगळे मला आणून ठेवतात. कारण त्यानंतर मला भांडी घासायची असतात. जे काही उरलेलं असतं ते वाटीमध्ये काढून ठेवायचं असतं. तर मग भरपूर कामं असतात ते आपल्याला माहितीच आहे. तर मग ते मला आणून देतात. नेताना मी नेते, आणताना ते आणून देतात आणि त्यानंतर मग मी ते काढून ठेवते. छान अशी भांडे इथं घासून माझे झालेले आहे. जे काही उरलं होतं ते छान मध्ये बाउलमध्ये काढून घेतलं. त्यानंतर सगळी भांडे घासली. किचन पुन्हा एकदा क्लीन केला. झाडू मारला. मुलांसाठी दूध तापवलं. आता ते मुलांना देणार आहे आणि त्यानंतर बघा असं पुन्हा एकदा माझं किचन पुन्हा स्वच्छ झालेलं आहे आणि हे माझं रेग्युलरचं रुटीन आहे. तर तर फक्त इथं वेळेचं कधी लवकर होतं, कधी उशिरा होतं. तर टाईम मात्र मागे-पुढे होतो. पण हे रुटीन मात्र हे फिक्सच झालेलं आहे. तर असं किचन दुसऱ्या दिवशी बघायला खूप छान वाटतं. तुमचं सुद्धा असंच माझ्यासारखं रुटीन असेल, तर आजचा माझा असा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.